राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। आताची सर्वात मोठी बातमी श्रीरामपूर शहरातून येते। 3 गावठी पिस्टल, 10 जिवंत काडतुसे, 6 मॅगझिन, 1 इर्टिका कारसह एकूण 7,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत 2 आरोपींना ताब्यात घेण्यात अपर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर व श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन यांना यश आलंय। बुधवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी सकाळी सोमनाथ वाकचौरे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार बबलू उर्फ इम्तियाज शहा, वार्ड नंबर 2, श्रीरामपूर, तालुका श्रीरामपूर हा इर्टिका गाडी क्रमांक MH12 SD 7338 मध्ये अवैधरित्या गावठी पिस्टल विक्रीसाठी घेऊन येत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून श्रीरामपूर शहरात संजय नगर रोड, मिल्लत नगर येथे पाटाच्या कडेला सापळा लावून सदरची इर्टिका गाडी पकडण्यात आली आहे। सदर गाडीमध्ये 2 आरोपींसह मुद्देमाल मिळून आलाय। त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यामध्ये बबलू उर्फ इम्तियाज अजीज शहा, वय 35 वर्ष, राहणार काजीबाबा रोड, बापपुरा चौक, वार्ड क्रमांक 2, श्रीरामपूर, तालुका श्रीरामपूर, नदीम खान शाबीर खान, वय 30 वर्ष, राहणार नागद रोड, चाळीसगाव, जिल्हा जळगाव असे त्यांनी त्यांचे नाव सांगितलंय। सदर वाहनाची झडती घेतली असता वाहनाचे डॅशबोर्ड व मागील सीटचे पॉकेटमध्ये एकूण 3 अवैध गावठी पिस्टल, 6 मॅगझिन, 10 जिवंत काडतुसे, 2 मोबाईल फोन, इर्टिका कार असा एकूण 7,30,000 रुपयांचा मुद्देमाल मिळून आलाय। सदर आरोपींविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल सतीश पठार यांच्या फिर्यादीनुसार नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। महाराष्ट्र शाही न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी कैलास बोडके, श्रीरामपूर। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।